छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिक, अधिकारी आणि नागरिकांना सतत प्रेरणा देईल। याचप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार करावे। यातून आपल्या तरुणांना शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरणा मिळेलच आणि आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलंय। आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे उभारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात राजभवन येथून रवाना करण्यात आला। यावेळी राज्यपाल बैस बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना राज्यपाल बैस म्हणाले की जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी कुपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रेरणा म्हणून उदयास येईल। शिवाजी महाराजांची दृष्टी काळाच्या पुढे होती। त्या काळात त्यांनी सागरी आरमाराचे महत्त्व ओळखून स्वतःचे नौदल उभारले। मुघल साम्राज्याच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालेल्या समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न त्यांनी पाहिले। मुक्त व्यापाराने उद्योगांचे एक खंबीर पुरस्कर्ते होते। एक मजबूत आणि स्वावलंबी राज्य निर्माण करून आपल्या लोकांचे कल्याण सुनिश्चित करणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती, असे यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली। त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले। याच कालावधीत कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे, ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे। मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 2262 किलोमीटरचा टप्पा पार करून कुपवाडापर्यंतचा प्रवास करणार आहे। या पुतळ्यामुळे परकीय शत्रूला त्यामुळे आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही। राज्याची संस्कृती, वीरतेचा गौरव जगभर पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आपण राज्यात आणत आहोत। लोकवर्गणीतून लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। त्यासाठी तेथील स्थानिक मराठी बांधवांना आवश्यक ते सर्व पाठबळ राज्य शासन देईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भारत आणि पाकच्या सीमेवर लागणार आहे हे ऐकून तमाम महाराष्ट्रवासियांचा ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आपल्या सगळ्यांनाच आहे। आणि या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील छत्रपती शिवाजी महाराज हाच आपला आदर्श आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे। आणि भारत पाक सीमेवर अशा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिकृती असली पाहिजे, अशी त्यांची देखील भावना आहे। आणि म्हणून शत्रूशी लढणाऱ्या या आपल्या जवानांना, मगाशी मला अभयराजे सांगत होते की त्या भागामध्ये आपले मराठा सैनिक आहेत आणि त्यांनी आपल्यालाही सांगितलं शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचं दर्शन, हे सगळं एक अंगावर रोमांच उभं करणारे क्षण आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक आगळी वेगळी ऊर्जा निर्माण होते। आणि म्हणून त्यांचा आदर्श, त्यांची नैतिक मूल्य दररोज आपल्या सैनिकांना मिळत राहावी, यासाठीच ही जी काय प्रतिकृती जिथे स्थापन होती आहे आणि मोदीजींची देखील जी काही कल्पना आहे ती आम्ही पुणेकर यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा चंग बांधला आहे। त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद। आणि बाकी तर आपण कुठलं बॉर्डर टुरिझम आणि आम्ही पुणेकर 41 राष्ट्रीय रायफल, मराठा इन्फंट्री हे सगळेजण एकत्र आलेले आहेत। आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय त्या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे।
आणि या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू काश्मीरमध्ये भारत पाक सीमेजवळ असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. मला दाखवलं ते आणखी आपल्याला वाढवावं लागेल. त्यासाठी काही कमी पडणार नाही. यासाठी सुधीर भावांनी मी आपल्या सोबत आहे. 30% लोगों ने भी शिवनेरी और रायगढ़ या सिंहगढ़ या प्रतापगढ़ नहीं देखा. हमें शिवाजी महाराज के किले की ओर अधिकतम लोगों को आकर्षित करने के लिए एक परिस्थिति तंत्र बनाना होगा. यह न केवल हमारे युवाओं को शिवाजी महाराज के आदर्शों को प्रेरित करेगा, बल्कि हमारे लोगों के लिए रोजगार के अवसर भी पैदा करेगा. इसमें अपार संभावनाएं हैं. मैं काफी पहले भी अब मेरे को याद नहीं आ रहा है कि मैंने मुख्यमंत्री जी से चर्चा किया नहीं किया, लेकिन मैंने फडणवीस जी से बात किया था कि शिवाजी महाराज इतने किले बनवाए यहां. अगर हम पीछे के जितने भी राजा महाराजा थे उनको देखें, वो किले कम महल ज्यादा बनवाते थे. लेकिन शिवाजी महाराज एक भी महल नहीं बनवाया. हमेशा वो किला में रहना पसंद किए. मैं प्रतापगढ़ किला गया था. बताते हैं कि 550 सीढ़ी है. मैं जब कलेक्टर को बोला कि मैं प्रतापगढ़ किला में देखने जाऊंगा, तो कलेक्टर ने वो जो कंधे में लेकर चलते हैं उसको लेके आ गया. मैं बोला ये क्या है? बोले सर आप नहीं चल पाएंगे, आपके लिए यह है. मैं बोला सर छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलते हुए मैं सीढ़ी चढ़ूंगा. और 550 सीढ़ी मैंने चढ़ा. जब शिवाजी महाराज के नाम में इतना शक्ति है, तो क्या मैं 550 सीढ़ी नहीं चढ़ पाऊंगा? मैं जब 550 सीढ़ी चढ़ के जब ऊपर शिवाजी महाराज के बीच में जाके पूजा किया, कलेक्टर हाँफने लगा था. आज हमारा महाराष्ट्र त्याग, तपस्या और बलिदानों की भूमि है. और मैं चाहूंगा कि शिवाजी महाराज के प्रदेश में जितने भी किले हैं उसकी एक सर्किट बनाया जाए. अगर सर्किट बनने से लाभ ये होगा कि मुझे भी नहीं मालूम कि कौन सा किला कितना दूर है और कहां पे है. अगर सर्किट बनने से एक पुस्तक छप जाएगी कि शिवाजी महाराज के किले यहां पर है, इस जिले में है, जाने के साधन क्या क्या है, कितने किलोमीटर की दूरी है, ये सारी जानकारियां जब एक सरकार के द्वारा प्रकाशित की जाएगी, तो कोई भी यहां पर पर्यटक आएंगे, उस पुस्तक को देखकर अपने अनुसार कार्यक्रम बनाएंगे. कोई 2 दिन के लिए आएगा, कोई 1 हफ्ते के लिए आएगा. तो वो 1 हफ्ते में कहां जाऊंगा वो पहले से योजना बना के आएगा. और इससे हम अपने जितने भी किले हैं उसको लोगों को देखने का मौका देंगे,